नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बऱ्याच जणांचे मला प्रश्न होते की सेविका मदतनीस अंगणवाडी सेविका मदतनीस भरती स्टे कधी या ठिकाणी उठणार आहे याबद्दलच कालच्या घडीला म्हणजे दिनांक 30 जानेवारीला सेविका मदतनीस भरतीबाबत महत्त्वाचा GR या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे। संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून हा GR काय आहे ते या ठिकाणी पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत पहा आणि जेणेकरून तुमच्या सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सेविका मदतनीस भरती या ठिकाणी सुरू झालेला आहे, स्टे उठलेला आहे। बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी GR आहे। GR सविस्तरपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। एकूणच तुमचं या ठिकाणी निवड कशी होणार आहे या अंगणवाडी सेविका मदतनीसाठी कशा पद्धतीने हा GR आहे पहा। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत दिनांक आहे 30 जानेवारी 2025। बघा प्रस्तावना आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया। आपल्या महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक 30 जानेवारी 2025। एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील अटी शर्ती हे संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 रोजीच्या या शासन निर्णयान्वये या ठिकाणी विहित करण्यात आल्या आहेत। तदनंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तीमध्ये संदर्भाधीन क्रमांक 2 येथे नमूद केलेल्या या शासन निर्णयान्वये सुधारणा देखील करण्यात आल्या आहेत। बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय हे दिनांक 2/2/2023 मधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती आणि त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती। बघा शासन निर्णय काय आहे। बऱ्याच जणांना अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस व्हायचं आहे, त्यामुळे भरती स्टे कधी उठणार आहे प्रश्न होते। तर त्याच प्रश्नाला अनुसरून कालच्या घडीला म्हणजे 30 जानेवारीला जो GR प्रकाशित झालेला आहे त्या GR मध्ये काय या ठिकाणी नमूद केलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहत आहोत। बघा शासन निर्णय काय आहे। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 शासन निर्णयासोबतच्या या परिशिष्ट मध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या कशा पद्धतीने यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या सुधारणा व्यतिरिक्त उर्वरित अटी शर्ते या संदर्भाधीन क्रमांक 1 येथील दिनांक 2/2/2023 व तदनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या या शासन निर्णयानुसार लागू या ठिकाणी राहतील। त्यानंतर 3 नंबरचा जो शासन निर्णय आहे तो बघा। अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन पत्र दिनांक 9/9/2024 अन्वये दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात या ठिकाणी येत आहे। बघा अतिशय महत्त्वाचं आहे, ही जी स्थगिती आहे ती आदेश रद्द करण्यात येत आहे आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदभरती प्रक्रिया ही तात्काळ सुरू करून नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। बघा अतिशय महत्त्वाचा हा शासन निर्णयामधला 3 नंबरचा मुद्दा बघा। एकूणच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची जी रिक्त पदभरती आहे ती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये कार्यवाही करण्यात यावी।
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे। अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने वीरा ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन। बघा प्रति देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एकूण 13 प्रति या ठिकाणी तुमच्या समोर या GRच्या माध्यमातून आहेत। सर्वात महत्त्वाची म्हणजे आता जर तुम्हाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व्हायचं असेल तर तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि द्यावयाचे जे गुण आहेत म्हणजे तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तुम्हाला द्यावयाचे जी गुणांकन पद्धत आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे आणि तोच तक्ता या GRच्या अनुसरून या GR मध्ये या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या महिला व बालविकास विभागाकडून शासन निर्णयामध्ये एकूणच दिनांक 30 जानेवारी 2025 सोबतचं हे परिशिष्ट आहे। बाब म्हणजे त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता आणि एकूण गुण 80 गुणांपर्यंत तुमच्यामध्ये या ठिकाणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस किमान जी अर्हता आहे ती 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बघा कशा पद्धतीने तुमच्या या मार्क्सचं या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी आहे एकूण पर्सेंटेजची ती कशा पद्धतीने डिवायडेशन केलं जातोय। 12वी पहिला आहे शैक्षणिक पात्रता 12वी साठी बघा किमान 80 गुण असणं म्हणजे गरजेचं आहे। कमाल बघा जास्तीत जास्त तुम्हाला 80% पेक्षा जास्त जर असतील तर तुम्हाला जे गुण आपल्या या एकात्मिक बालविकास सेवा योजनेकडून दिलं जातं ते आहे कमीत कमी या ठिकाणी जास्तीत जास्त 60 गुण। जर तुम्हाला 12वी मध्ये 80 मार्क पडले 80% मार्क पडले किंवा 80 पेक्षाही तुम्हाला 85-90% जर मार्क तुम्हाला असतील तर तुम्हाला 60 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर 70.01 ते 80% दरम्यान जर तुमचे मार्क असतील तर तुम्हाला 55 गुण या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर 60.01 ते 70% आसपास जर तुम्हाला मार्क असतील 12वीचे तर तुम्हाला 50 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। जर तुम्हाला 50.01 ते 60% दरम्यान जर तुमचं पर्सेंटेज असतील 12वीचे तर तुम्हाला 45 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। जर तुम्हाला मिळालेले जे पर्सेंटेज आहेत 12वीचे ते 50 ते 40% दरम्यान असतील तर तुम्हाला जे देणारं गुण आहे किंवा तुम्हाला जे मिळणारे गुण आहेत ते तुम्हाला या ठिकाणी 40 गुण मिळणार आहेत। तर कधी तर 50% ते 40% जर तुम्हाला 12वीला गुण मिळालेले असेल तर बघा खाली एक टिप आहे, ज्या उत्तीर्ण उमेदवारांना 40% पेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी 35 गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतील। बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर 40च्या खाली म्हणजे 35 जरी गुण या ठिकाणी 40 पेक्षाही जर म्हणजे 40% पेक्षाही जर कमी गुण असतील तर अशांना जी आहे ती सरासरी या ठिकाणी 35 गुण या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर पदवीधरसाठी बघा 10 गुण असणार आहेत। त्यानंतर पाहू शकता पदवीधरांसाठी 10 गुण असणार आहेत। पदव्युत्तरसाठी या ठिकाणी 4 गुण असणार आहे। डीएडसाठी 2 गुण असणार आहे आणि बीएडसाठी 2 गुण असणार आहे। जर बघा तुमचं डीएड बीएड झालं असेल तर तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत। जर तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुम्हाला जर 10 मार्क असणार आहेत। जर पदव्युत्तर असाल तर तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी मिळणार आहे। बघा शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र MSCIT अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेला संगणक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास त्याची देखील तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळू शकतात। बघा 20 गुणांपर्यंत अशा पद्धतीने विधवा किंवा अनाथ असतील तर तशांसाठी या ठिकाणी 10 गुण असणार आहेत। इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग
यांच्यासाठी 3 गुण द्यायचे असतात। त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी 2 वर्षाचा जर अनुभव असेल तर अशांना 5 गुण या ठिकाणी मिळतात। बघा एकूणच अशा पद्धतीने हे जे अपडेट आहे म्हणजे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी अपडेट आहे। म्हणजे शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्हाला द्यावयाची जी गुण आहेत ती गुणांकन पद्धत कशा पद्धतीने आहे ते कालच्या घडीला म्हणजे 30 जानेवारी 2025 रोजी या GRच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची जी रिक्त पदभरती प्रक्रिया आहे ती तात्काळ या ठिकाणी सुरू करा, यासाठी ही जी कार्यवाही आहे ती करण्यात येणार आहे। बघा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।